मित्रांनो, दिवस दुसरा रायगडावरील शिवरायांची पवित्र समाधीची प्रतिकृती साकारण्याचा। आज आपण सनबोर्डची कटिंग करून घेणार आहोत। आपण काल केलेले मेजरमेंट पेपर टेपच्या मदतीने भिंतीवर लावून घेतले। मेजरमेंट्स घेऊन कटिंग होईपर्यंत चला शिवरायांबद्दल एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो। एकदा छत्रपती शिवाजी महाराज जंगलात शिकार करण्यासाठी गेले होते। जरा पुढे वाढलेच होते की मागून एक दगड त्यांच्या डोक्यावर येऊन आपटला। शिवरायांना राग आला आणि क्रोधित होऊन आजूबाजूला बघू लागले, परंतु त्यांना कोणीच दिसेना। तेवढ्याच झाडामागून एक म्हातारी समोर आली आणि म्हणाली, हा दगड मी फेकला आहे। शिवरायांनी म्हातारीला त्यामागील कारण विचारलं, तेव्हा ती म्हणाली, क्षमा असावी महाराज, मी तर या आंब्याच्या झाडावरून काही आंबे तोडून पाहत होते, परंतु म्हातारपणी या झाडावर चढणे तर शक्य नाही, म्हणून दगड मारून फळ तोडत होते, पण त्यातून एक दगड चुकीने आपल्याला लागला। निश्चित कोणी साध्या व्यक्तीने अशा चुकीवर क्रोधित होऊन चूक करणाऱ्याला शिक्षा दिली असती, परंतु शिवरायांनी विचार केला की एक साधारण झाड एवढं सहनशील आणि दयाळू असू शकतं की दगडाचा मार खाऊन देखील मारणाऱ्याला गोड फळ देतं। राजा सहनशील आणि दयाळू का नसू शकतो? तर मित्रांनो, सहनशीलता आणि दया कमजोर नव्हे तर वीरांचे गुण